श्री स्वामी समर्थ. हिंदू सुवासिनींनी सौभाग्य प्राप्तीसाठी करायचे एक व्रत म्हणजे वटसावित्रीचे व्रत. पतीला दीर्घायुष्य मिळावे हीच या व्रतामागची भावना. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमा येत असते. सावित्रीसह ब्रह्मदेव ही या व्रताची मुख्य देवता. सत्यवान, नारद, यमधर्म ह्या उपांग देवता आहेत. या व्रतामध्ये सावित्रीची सुवर्ण प्रतिमा करून किंवा वडाच्या झाडाखाली सावित्री, सत्यवान, यम ह्यांची चित्रे काढून पूजा करावी असे सांगितले असले तरीसुद्धा प्रथेनुसार महाराष्ट्रामध्ये महिला वटवृक्षाची पूजा करतात, एकमेकींना वाण देतात, उपवास करतात, सत्यवान सावित्रीची कथा ऐकतात आणि यानंतर उपवास सोडला जातो. यंदा वटपौर्णिमा कधी आहे तर यंदा 2025 मध्ये वटपौर्णिमा ही 10 जूनला आलेली आहे. या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, त्याचप्रमाणे कोणत्या गोष्टी करणे टाळायचे आहे, या दिवशी शुभ काय अशुभ काय अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. वटपौर्णिमेसाठी कोणता मंत्र म्हणावा, कोणता मंत्र हा पतीच्या दीर्घायुष्यासाठी म्हटला जातो, नैवेद्य काय असावा याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्यासाठी सावित्रीने यमराजासोबत 3 दिवस शास्त्रचर्चा केली होती. त्यानंतर यमराजाने सत्यवानचे प्राण सावित्रीला परत दिले होते. वडाच्या झाडाला खोडावर उभे छेद असतात आणि या छेदामधून सूक्ष्मलहरी शिवतत्व आकृष्ट करतात आणि वायुमंडळात प्रक्षेपित करतात. जेव्हा वडाच्या झाडाला सुतधागा गुंडाळला जातो तेव्हा खोडातील शिवतत्वाच्या लहरी कार्यरत होतात आणि आकार धारण करतात. सुती धाग्यातील पृथ्वी आणि आप या तत्वामुळे या लहरी ग्रहण करण्यास सोपे होते. वटवृक्षातील सकारात्मकता आपल्यामध्ये सामावली जाते. तसेच वटवृक्षामध्ये शिवांचाही वास असतो. ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे वास्तव्य वडाच्या झाडामध्ये आहे. वडाच्या झाडाजवळ ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असते. महिला वडाच्या सानिध्यात जास्त वेळ आल्या तर त्यांना ऑक्सिजनही मिळतो, आरोग्य सुधारते. तसेच वटवृक्ष हा दीर्घायुष्य आहे आणि म्हणूनच वडाच्या झाडाची पूजा ही वटपौर्णिमेच्या दिवशी केली जाते. आता या दिवशी नैवेद्य काय असावा तर आपण पुरणपोळीचा नैवेद्य करू शकतो, गूळ, खोबरे, साखर हा नैवेद्य करू शकतो. परंतु वटपौर्णिमेसाठी हरभऱ्याच्या डाळीचा जो नैवेद्य आहे तर याला मान आहे. त्यामुळे वडाची जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा हरभरा डाळीचा नैवेद्य जो आहे तर तो आपल्याला वडाच्या झाडाला ठेवायचाच आहे. त्याचप्रमाणे वडाच्या झाडाची ओटी भरली जाते. तर वडाच्या झाडाची जी ओटी भरली जाते यामध्ये गहू आणि आंबा या 2 गोष्टी ज्या आहेत तर त्या असायलाच हव्यात. आपण ब्लाऊज पीसाने सुद्धा ही ओटी भरू शकतो. ब्लाऊज पीस, त्यानंतर गहू, नारळ, आंबा, खारीक, खोबरे, हळकुंड, बदाम तर अशा वस्तूंनी ही ओटी भरू शकतो. परंतु आंबा आणि गहू तर या 2 वस्तूंना विशेष असे महत्त्व आहे. तर काही भागामध्ये ओटी जी आहे तर ती वडाच्या पानावरती 5 किंवा 7 फळे ठेवतात किंवा फळांच्या फोडी ठेवतात आणि अशा प्रकारे ओटी भरली जाते. आपली जशी पद्धत आहे त्यानुसार आपल्याला वडाची ओटी भरायची आहे. आता या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी कोणता मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तर मंत्र असा आहे, वटमुले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दनहा वटाग्रे तू शिवो देवहा सावित्री वट संस्कृता. तर हा जो मंत्र आहे तर तो पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपल्याला आपण जेव्हा वडाच्या झाडाची पूजा करतो तर त्यावेळेला आपल्याला म्हणायचं आहे. या दिवशी शुभ काय असणार आहे तर या दिवशी आपल्याला साजीशृंगार करायचा आहे, उपवास करायचा आहे, व्रत करायचे आहे. जेव्हा आपण साजीशृंगार करतो त्यावेळेला आपल्याला पिवळ्या रंगाची साडी परिधान करायची आहे. वटपौर्णिमेसाठी पिवळा रंग हा अत्यंत शुभ रंग सांगितलेला आहे. परंतु आपल्याकडे जर पिवळ्या रंगाची साडी नसेल तर आपण लाल रंग, हिरवा रंग, त्याचप्रमाणे चॉकलेटी, गुलाबी, केशरी तर अशा रंगाची साडी परिधान करू शकतो. परंतु चुकूनही आपल्याला काळ्या किंवा पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी परिधान करायची नाही. कारण काळा रंग जो आहे तर तो आपल्या हिंदू धर्मामध्ये धार्मिक विधीसाठी, पूजेसाठी अशुभ सांगितलेला आहे. तसेच आपण हातामध्ये ज्या बांगड्या घालतो त्यामध्ये हिरव्या आणि काचेच्याच बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत. चुकूनही फक्त सोन्याच्या किंवा मेटलच्या बांगड्या घालायच्या नाहीत. आपण त्या काचेच्या बांगड्यांच्या मध्ये मेटल किंवा सोन्याच्या बांगड्या घालू शकतो. परंतु काचेच्या बांगड्या न घालता फक्त मेटलच्या बांगड्या घालायच्या नाहीत. हातामध्ये हिरव्या आणि काचेच्या बांगड्या ह्या असायलाच हव्यात. तसेच या दिवशी आपलं जे सौभाग्यवान आहे म्हणजे आपण ज्या वस्तू वापरतो, आपले जे सौभाग्य अलंकार आहेत, मंगळसूत्र, पंजन, जोडवी, नथ किंवा इतर काही गोष्टी असतील तर ह्या वस्तू
चुकूनही इतर स्त्रीला द्यायच्या नाहीत किंवा इतर स्त्रीच्या आपण वापरायच्या नाहीत. असे करणे सुद्धा अशुभ सांगितलेले आहे. याच्यामुळे आपल्या पतीवरती त्याचप्रमाणे आपल्या मुलांवरती अशुभ परिणाम होत असतात. आपण नवीन एखादं सौभाग्यवान घेऊ शकतो, नवीन आपण बांगड्या घेऊ शकतो आणि दुसऱ्या स्त्रीला देऊ शकतो. परंतु आपण ज्या वापरलेल्या बांगड्या आहेत किंवा आपण जे वापरलेलं मंगळसूत्र आहे ते चुकूनही इतर स्त्रीला देऊ नये. बऱ्याच वेळेला आपण एकमेकींना वस्तू देत असतो, परंतु हे सर्व करत असताना सौभाग्यवान कधीही आपल्याला कोणाला द्यायचं नाही आणि कोणाचं आपणही घ्यायचं नाही. तसेच या दिवशी आपल्याला मांसाहार करायचा नाही. घरामध्ये आपण जे काही उपवास सोडण्यासाठी पदार्थ बनवतो त्यामध्ये कांदा लसणाचा वापर आपल्याला करायचा नाही. तामसिक अन्नपदार्थ जे आहेत तर ते आपल्याला खायचे नाहीत. या दिवशी आपल्याला चुकूनही कोणाचाही अपमान करायचा नाही. आता वटपौर्णिमेचा जो दिवस आहे तर या दिवशी काही चुका आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत. तर ह्या चुका कोणत्या आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत. पण त्या अगोदर आपण या दिवशी कोणत्या गोष्टी करायला हव्यात. तर वटपौर्णिमेचा जो दिवस आहे तो आपल्या अखंड सौभाग्यासाठी खास दिवस आहे. त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला सुद्धा हा दिवस समर्पित असतो. पौर्णिमा तिथी जी आहे तरीही माता लक्ष्मीला सुद्धा समर्पित आहे. त्यामुळे माता लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सुद्धा आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत. आपल्या संपूर्ण घरामध्ये गंगाजल शिंपडायचं आहे. माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे. घरातील वातावरण प्रसन्न ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे या दिवशी आवर्जून गाईला घास द्यायचा आहे. आपण जे काही घरामध्ये बनवलेलं आहे तर ते गाईला खायला द्यायचं आहे. या दिवशी एक झाड का होईना आपल्याला लावायचं आहे. अगदी आपण वडाचं झाड जे आहे तर ते सुद्धा लावू शकतो. त्याचप्रमाणे या वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या दारामध्ये जर कोणी आलं, एखादी सुवासिनी आली किंवा एखादी कुमारिका आली तर तिला काही ना काहीतरी आपल्याला गोडाचं खायला द्यायचं आहे. तसंच परत पाठवायचं नाही. या दिवशी आपण गुप्तदान जे आहे तर ते करू शकतो, कारण गुप्तदान हे माता लक्ष्मीला प्रसन्न करते. हिंदू धर्मशास्त्रानुसार वटपौर्णिमेला केलेले गुप्तदान हे अत्यंत शुभ सांगितलेले आहे. यामुळे लक्ष्मीच्या कृपेने घरामध्ये पैसा येऊ लागतो. आता सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती म्हणजे सूर्य उगवण्यापूर्वी 1 तास आपण हे गुप्तदान करू शकतो. माता लक्ष्मीचे जर आसपास मंदिर असेल तर त्या ठिकाणी 3 झाडू आपल्याला ठेवून यायचे आहेत आणि हे गुप्तदान आपल्याला कोणालाही सांगायचं नाही, कोणीही आपल्याला पाहणार नाही, अशा प्रकारे हे झाडू ठेवायचे आहेत. तसेच या दिवशी आपण ब्राह्मणाला दान करू शकतो. कच्च्या दुधाचे अर्घ्य जे आहे तर ते रात्री चंद्राला अर्पण करू शकतो. त्याचप्रमाणे आंबा जो आहे तर तो या दिवशी आपल्याला दान स्वरूपामध्ये इतरांना द्यायचा आहे. वडाच्या झाडाला सुद्धा आपण आंबा ठेवत असतो, त्याचप्रमाणे इतरांना सुद्धा आपण जर आंब्याचं दान केलं तरी सुद्धा याचे शुभफळ आपल्याला प्राप्त होत असते. आता या दिवशी आपल्याला काही चुका मात्र अजिबात करायच्या नाहीत. जसं की अगोदर सांगितल्याप्रमाणे मांसाहार करायचा नाही, तामसिक अन्नपदार्थाचे सेवन करायचे नाही, दिवसा झोपायचे नाही, चामड्याच्या वस्तू वापरायच्या नाहीत, अन्नाचा अपमान करायचा नाही. तसेच वटपौर्णिमेच्या दिवशी काश्याच्या पात्रामध्ये जेवण करू नये. मीठ, हळद, धने, पैसे, आपले दागिने कोणालाही देऊ नयेत. घरामध्ये कलह, किरकिर या गोष्टी करायच्या नाहीत. केस कापणे, नखे कापणे या गोष्टी वर्ज्य करायच्या आहेत. तसेच काळे वस्त्र आपल्याला परिधान करायचे नाही. आणि आपण वटपौर्णिमेची पूजा करताना वडाच्या झाडाची पूजा करत असतो, परंतु चुकूनही आपल्याला वडाच्या फांदीची किंवा वडाच्या छोट्या रोपाची पूजा जी आहे तर ती करायची नाही, कारण असे करणे हे हिंदू धर्मशास्त्रामध्ये मान्य नाही. एक वेळ आपण वडाच्या झाडाचे चित्र काढून पूजा करू शकतो, परंतु फांदीची किंवा छोट्या रोपाची आपल्याला पूजा जी आहे तर ती करायची नाही. आपल्याला कोणालाही वाईट बोलायचं नाही, कोणाचंही मन दुखवायचं नाही. तर अशा काही गोष्टी आहेत ज्या वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला चुकूनही करायच्या नाही.